गुंतवणुकीवर 50% नफा देण्याचा आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील एका टोळीच्या सूत्रधाराला नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद जवाद फारुक बोरा वय वर्ष 34 असं अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचं नाव आहे. या टोळीतील एकूण 4 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. स्वाती असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांना ट्रेंड प्रॉफिट फंड स्कीम ही गुंतवणुकीची योजना असल्याचं सांगत आरोपींनी जाळ्यात ओढलं. गुंतवणुकीवर 50% नफा देण्याचं आश्वासन देण्यात आलं. यात दीपांकर सरकार, अमजद खान, मंदार कोलते, चंद्रशेखर रामटेके, पांडुरंग इरासकर, प्रमोद कडू, प्रदीप सूरज डे, मंगेश पाटकर, भरत सुलेमान, अमन पांडे व राजू मंडल यांचा समावेश होता. जून 2023 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत आरोपींनी त्यांना मंदार कोलतेच्या साई मंदिराजवळील कार्यालयात बोलावून 1 कोटी रुपये घेतले. मात्र त्यांनी स्वाती यांना कुठलाही नफा दिला नाही.